ओम नमो नारायणाय। मी डॉक्टर कृष्णदेवगिरी, आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू, समुपदेशक, प्रबोधनकार, योग व्यायाम अध्यात्म पर्यायी उपचार पद्धती आणि ज्योतिषतज्ञ। आज आपण सुदर्शन हरिपाठामध्ये जाणून घ्यायचा आहे अभंग 10। त्यापूर्वी सर्व विठ्ठल भक्त आणि माझ्या सर्व वारकरी बंधू भगिनींना निरोगी, आनंदी, सुखी, समाधानी, आरोग्यदायी जीवनासाठी विठ्ठलमय शुभेच्छा। चला तर आज आपण जाणून घेऊया अभंग 10। त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी हरी ते व्यर्थ। नामासी विनमुख तो नर पापिया, हरी विन धावया न पावे कोणी। पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती। ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ओम नमो नारायणाय। त्याचा आपण भावार्थ जाणून घेऊया। हल्ली आपले सर्वांचे जीवन फारच गतिमान झाले आहे। आयुष्याच्या वळणावर आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना जीव बऱ्याच वेळी मेटाकुटीला येतो। जगाप्रमाणे चालण्यासाठी सतत धावपळ धडपड सुरू असते। आपले आई वडील, नवरा बायको, मुलांना कष्ट करून सुखी समाधानी ठेवण्यासाठी हे गरजेचे देखील आहे। परंतु हे सर्व करताना प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आणि कुटुंबातील सर्व अतिशय गरजेचे असणाऱ्या सुखी समाधानी जीवनात आत्मसुख महत्वाचे असते, हेच विसरत चालले आहे। आत्मिक उन्नती व्हावी यासाठी देवाचे जप, नामस्मरण, नित्य उपासना, सामुदायिक उपासना इत्यादीसाठी फक्त 5 मिनिटे देखील देत नाही। आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहेच। जगाचा प्रतिपालक साक्षात श्रीहरी विष्णू हे फक्त नाममात्र भक्तीला भुकेलेले आहेत। आपले हरीच्या नामाकडे चित्त नाही। विठ्ठल राम कृष्णाचे नामात अगणित ताकद आहे। देव ईश्वर सर्वत्र गुप्त रूपाने वावरत आहे। आपण आपल्या व्यस्त जीवनात घरच्या घरी दररोज किमान 5 मिनिटे ओम नमो नारायणाय या अष्टाक्षरी सिद्ध मंत्राचा जप करू शकतो, अथवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला या योगमय टाळी मंत्राचा जप करू शकतो, किंवा टाळी रूपात आपण ती घेऊ शकतो। थोडक्यात मी टाळीचे वाजवण्याची पद्धत तुम्हाला सांगतो। हीच पद्धत जर तुम्ही वापरात आणली आणि रोज या विठ्ठलमय टाळीचा जर अभ्यास केला तर तुमच्या शरीररूपी मंदिरातील जो श्वासरूपी देव आहे तो आनंदाने, आरोग्यदायी, समाधानाने नाचू लागेल। बघा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला याप्रमाणे नामाच्या मंत्रात अतिशय ताकद आहे। हे विज्ञानाने सिद्ध सुद्धा केले आहे। आठवड्यातून एकदा सामुदायिकरित्या देवाचे नामस्मरण उपासना करावी, म्हणजे सुदर्शन उपासना असेल ती सामुदायिक असते, ती केली आठवड्यात एकदा, आणि दररोज नित्य उपासना जर केली, या विठ्ठल मंत्राच्या टाळी हे दररोज तुम्ही जर वाजवत राहिला, हे मंत्र जो आहे ओम नमो नारायणाय या मंत्राचं जर ध्यान, हे जप तुम्ही करायला लागला तर हे सोपे उपाय आहेत। परंतु आपण हे न करता तुझं आहे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी या उक्तीप्रमाणे गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांचा संगम जो प्रयाग, त्या प्रयागास जातो अथवा दुसऱ्या अनेक तीर्थयात्रा करतो, तर आपलं तसं करणं हे व्यर्थ आहे। हे ज्ञानदेव, संत ज्ञानदेव सांगतात, तुम्ही कितीही प्रयाग तीर्थ करा, पण विठ्ठल नाम, त्या विठ्ठल नामाची जी ताकद आहे त्या ताकदीचा उपयोग तुझा आहे तुझपाशी परी जागा चुकलाशी याप्रमाणे तुम्ही करा। तुम्हाला कुठेही जायची गरज नाही। जो हरीच्या नामाविषयी विनमुख आहे, म्हणजे ते नाम कधीही घेत नाही, तो मनुष्य पापी होय। त्याला पापातून सोडण्यास हरी वाचून दुसरा कोणीही धाव घेणारा नाही। म्हणून प्रत्यक्ष हरिभक्ती, हरिनाम, नाम जप, नामस्मरण
या एकमेव उपायाने आपण प्रत्यक्ष नारायणाला आपलंस करू शकतो. आपल्याला माहीत आहेच, देवाच्या भगवंताच्या नामाने असंख्य पातकापासून त्रैलोक्याचा उद्धार होतो. असे अनेक ऋषीमुनींनी, मुख्यतः वाल्मिकांनी रामायणात सांगितले आहे. आपल्याला ते माहितीच असेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामाचे जो भजन करतो त्यांचा सर्व वंशाचा उद्धार होतो. बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला, शुभम भवतो. ओम नमो नारायण.